नमस्कार सगळ्यांना. तर बघा का मम्मीनं सकाळ सकाळ कढई तापायला ठेवली. तेल म्हणजे 100% काय तर दिसतोय बेत. बेत म्हणजे तसा बेत नाही. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मा आमच्या परिवाराकडून. हा आणि माझ्याकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. तर काय झालं माहिती का, मी आहे आजारी बघा. सगळीच आजारी खोकला ती. इतकं म्हणजे काय सांगायला नको, इतकं झंझ खोकला लागतो. मला तर माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा लागलाय खोकला असला. मग कसं आहे माहिती का, ह्यांना सकाळ सकाळ कामाला जावं लागतं म्हणून शाबू घातलाय रात्रीत भिजायला. इकडं बटाटे उकडून घेतले ते बघा एवढे. बटाट्याची मिरची आहे, शाबू आहे इकडं. आणि तिथं आईने बघा आजीनं आणलेला पापड. वेफर्स आणले ते आईने येताना बघा. तसलीच पापड. थोडेसे पापड्या पण तळून घ्यावं होत्या. शाबू का पापड? पापड तळून घेते बघा आता ते. पापड नाही नाही म्हणते तीन खाते ती. काय सर्दी आहे, खोकला आहे आणि बाहेरचं खायचं नसतंय मन आणि बाहेरचंच आहे. काय झालं? पापड बाहेरचंच आहे. तसं नव यालाय बाहेरचाच ना. तळलेलं झालंच किती आता पापड. पण द्यायचं तळून थोडंसं कामात जायचं. आणि मी तुला नाही आता असा पापड तळून जायचं आणि आमच्या खायचं. इकडं अकलूजला लई मोठी शिवपार्वतीला लय भारी यात्रा असते. असते बघा. हा आम्ही जाणार आहोत तिकडे. बघितली बघा आमच्या इकडली अकलूजची महादेवाची यात्रा. शिवरात्री बघा. शिवरात्री मोठा असते रात बघायला. आम्ही जाणार आहे संध्याकाळी. आता बहिणीनं फोन केला होता, म्हणजे काय येणार आहे का नाही, काय करणार आहे ते. आता येणं जाणार आहेत कामाला. कामावरून आल्यावर बघू म्हणलं ते, बघू काय होतंय काय नाही आता. होय होय. तर घेते बघा आता हे करून. येते तरी कालवा करत तरी झालं का नाही म्हणून. होतंय की असं काय लागतं शाबूला हवे. पण टायमिंग झालाय ना फक्त. आज तर सगळ्यांचीच महाशिवरात्री धरते ती ना, सगळी उपवास धरते ती. त्याच्यामुळं काही आज दिलंच नाही. नाही बाबा मी धरते. नको. मी जर त्या वर्षी धरते ना, ह्या वर्षी धरायला काय नको बनायला धरणार. मला आवडते शिवरात्री झाला जर त्या बारीने धरते. एक ही 2-4 ठराविकच धरते बरं का. बाकी तसलं उपास काय धरत नसते मला. नाही जेवढं देव चांगलं चिंगी वाढत तेवढं धरत असते. सारखं धरायचं नसते. आपल्या वायांडला इथल्या लई सवय सारखंच. आला मंगळवार की धरलेला हायच. शुक्रवार हाय, गुरुवार हाय, सोमवार हाय. एका दिवशी तर जीवाला खात जावा माणसा. असो बाई माझा तर काय होईल उपास धरल्यावर. राम झालं बाबा. बरं जाऊ द्या, आपल्याला काही नावं ठेवायची नाही ते बरं का कोणाला. पण त्याचा प्रश्न असतो. हा ज्यांचं मन बाबा जाऊ द्या तिकडे. आता शाबू घ्यायचा करून आणि लगेच ताट. पण कसं आहे सगळे आजार येते त्याच्यामुळे नकोच म्हणलं आता काय करायचं. अहो जीवा आल्या करायचं मला तर सांगूच नका. करूच वाटत नाही काय. हे कस तर होतंय. खाऊ पण वाटत नाही, इतकं कडू लागतंय ना खायला गेल्यावर. हा ही 2-4 दिवस थंडीची साथ आली ती काय त्याला म्हणते, थंडी सुटली त्याच्यामुळं ना सर्दी हिन वाढली या. मग काय नरड नाही पार नरडच गायब झाले वाटतंय. तर असाच आमचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा पुढं. मिरची पोटॅटो टाकून घेतलं म्हणतात ते जिरं आणि कोथिंबीर चालते ह्याला. जिरं आणि कोथिंबीर चालते. ती कसली असते अजून का जिरवाली कोथिंबीर? जिरं आणि कोथिंबीर चालते ह्याला. जिरं वेगळं, कोथिंबीर वेगळं. कोथिंबीर म्हणजे गवतासारखा पाला असतोय असं म्हण. लय बारीक झाली बाई कधी छान पीठ करून टाकलं त्याचं तू. ह्याला हलव की अगं. हॅलो ओके. सगळ्यांची शाबू करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमची पद्धत कशी शाबू करण्याची ती पण आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्यात असलं असते लगेच रगडा पुरी. असा चांगला लागतो मला. लय तेल नाही टाकायचं, लय कुठ नाही टाकायचं, मध्यम बनवायचं. हेच चांगलं होतं शाबू. तेल जास्त असल्यावर लगेच सर्दी तापण खोकला काय काय येत. तर चला आता ते वापरायला ठेवते बघा. वापरायला ठेवा आता. आता मी जाते आता.
शाबू काय सण आहे का आता हे करून ठेवले. सणासुदीला करते ती काय मग काय आता काय सकाळ सकाळ उरकायच पडले मला डबा बांधायचा जायचं दीपावली डबाच बांधायचा आहे की मग आता मग मी काय बनवलंय की तुम्हाला खायला तुम्ही कामाला जायचं आहे म्हणून तरी लवकर केलाय की शाबू केलाय होय तिथं पापड्या तळले ते तुम्हाला होय लय लवकर तयारी केली अजून. मग तुम्ही जाताय 8:30ला पावणेला तर आज आहे तर महाशिवरात्री. हम्म. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी सकाळी दिले ते सकाळी दिल्या काय लवकर. बर 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 असू द्या. चला आता घेतो आपलं थोडं थोडं आपलं शंभो महादेव हर हर महादेव करून आपलं आज उपास आहे. हो खाऊया. हो हम्म. संध्याकाळी महादेवाला जाऊ की आपण वेळ अकलूजला महादेवाला मला कामावून येऊ द्या. हम्म. मग बघूया तुम्हाला काय तवा. बरं चलेगा जाऊया. वाढू का मग धरा मग बटाटा जास्त मला बटाटा शाबुले खात नाही. बटाटा हाय की ह्याच्यात आता बटाटे पार फुगा झाले व शिजल्यामुळं बटाटा द्या. शाबू मला काय देऊ नको. खावा नाही काय होती एक दिवस महादेव नाही काय करत मग पोट माझं. महादेव म्हणतो तुम्ही खावा पहिल्यांदा तुमच्या पटाला. तर चला घेतले आता थोडंसं आपलं. तनुजा तुला पण भुका लागली आहे का आता मी कढई भरून खाणार बाबा भरपूर. कोण मी आता तुम्हाला डब्याला द्यायचा कढई भरून राहते का कढई भरून व पोट भरून म्हणा. ते आता घेतले. लिंबू द्या की लिंबू. निंबू चालू केलेला आहे. तर चला आमचा थोडासा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळ सकाळी केली बघा मी पापडी बरंच काय शाबू काय असतंय खायला. पण बरंच काही काही पेक्षा ही चांगलं आहे व आपल्याकडे छोटस असते आपलं. हा अहो, लिंबू केळी आणली नाही लिंबू घ्या केळी आणली नाही आज केळी आणली नाही ध्यानात नाही. हम्म ध्यानात नाही. तिथं रताळी आणली ती बघा रताळ पण आणली आणली ती हाय ती पांढरी आणली ती संध्याकाळचं थोडस आपलं रताळाचं करायचं गुळ रताळ खायचं. दूध आणि ते आणून नक्की उपवास सोडायचा आहे कधी. उद्या 2 दिवसांनी आहे का नाही हो 2 दिवसांनी उपवास सोडते का नाही हो 2-3 दिवसांनी. हा ह्यावेळेस 2 दिवस आहे. आजची दिवस उद्याचा दिवस आहे. मंगळवार सोडायचा हा ह्यावेळेस 2 वेळा सांगितलंय धरायला. नाही होय तर सांगताय तुम्ही उगं. खरंच तर 2 दिवस म्हणल्यावर मी राहायची बी नाही शाबू असला खाऊन नसते. तर चला टाटा बाय बाय. आता ह्यांचा डबा भरते आता कामाला जायसाठी आता. जायचं.